पाळी आता लवकर यायला लागली आहे मुलींना. तर मग हे असं का झालंय? आजकाल मुलींना साधारणतः 9 ते 10 वयापासूनच पाळी येण्याचे चान्सेस असतात किंवा त्यांचे शारीरिक बदल हे खूप लवकर होतात. हं. त्याचं कारण असं असतं की लाईफस्टाईल आहे. जंक फूड खूप खाण्यामध्ये येतं, शुगर बेस्ड फूड खाण्यामध्ये येतं आणि हां. शेड्यूल हे खूप बिझी असल्यामुळे मुली ह्या साधारणतः व्यायाम किंवा डाएट ह्या गोष्टींना फारसा वेळ देऊ शकत नाही आणि फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं, म्हणजे वजन वाढायला लागतं. तर जसं वजन वाढायला सुरुवात होते, तशा ज्या सेल्स असतात बॉडीमध्ये, ज्याला आपण ॲडिपोज टिश्यू म्हणतात, त्यांच्यातून लेप्टिन सिक्रेट व्हायला लागतं, की जे अँड्रोजनची लेवल वाढायला सुरुवात होते आणि त्या मुलींना लवकर पाळी यायला सुरुवात होते. म्हणजे आजकालचं हे मेन रिझन आहे. आणि काही केसेसमध्ये असं दिसतंय, की उशिरा ते लोकं वयात हां. येतायत किंवा लवकर त्यांना पाळीच आली नाही. मग तेव्हा सुद्धा पालकांना काळजी वाटते, की असं का होतंय? हां, जर उशिरा पाळी आली म्हणजे वयाच्या 16व्या वर्षानंतर पण जर पाळी नसेल आलेली किंवा काही शारीरिक बदल नसतील झालेले, हं. तर त्याला बरेच बरेच कारणं असतात. जसं की खाण्यापिण्यातली कमतरता म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असतात किंवा काही खूप मेडिकल इलनेस झालेले असतात हं. आधी किंवा थायरॉईड असतात किंवा मग खाली व्हजानामध्ये ब्लॉक असतो किंवा हां, हां. सर्व्हिक्समध्ये ब्लॉक हां. असतो. तर असे रिझन असू शकतात जर पाळी नाही आली तर. आणि असं काही असेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे की पाळी का नाही आली आहे ते.